उरण ट्रेन लागलेली आहे, तर CBD बेलापूर ते उरण ह्या ट्रेनमधनं आपण प्रवास करणार आहोत। ग्रीन सिग्नल झालेला आहे। असे सगळे स्टेशन्स आहेत। ते समोर बेलापूर जेट्टी आहे, ट्रेन सुटलेली आहे। हे मेन गेट आहे। 10 रुपये शेअरिंग आहे। ते भाऊच्या धक्क्यावरून येतात। त्या जेट्टीला जायला किती आहे? दुसरी शेअरिंग आहे। हे तिकीट विंडो आहे। इथे ATVM मशीन्स पण आहेत। प्रमोद तळवलकर ह्या चॅनलवरती मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक नवीन ब्लॉग। तुम्हाला जर हा ब्लॉग जर आवडला तर लाईक करा आणि शेअर करा। तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थंबनेल टायटल आणि ब्लॉग हायलाइट्सवरून कळलंच असणार की बेलापूर CBD ते उरणचा हा प्रवास आहे। तर मित्रांनो, ही आता उरण ट्रेन लागलेली आहे, तर आता आपण ह्या CBD बेलापूर ते उरण ह्या ट्रेनमधनं आपण प्रवास करणार आहोत। ग्रीन सिग्नल झालेला आहे आणि आता ट्रेन सुटायच्या तयारीत आहे। हे इंडिकेटरवर तुम्ही उरण बघू शकता। मित्रांनो, मुंबई इंडिकेटरमध्ये तुम्ही बघू शकता आता बेलापूर CBDवरून आपली ट्रेन निघाली आहे आणि आता हे असे सगळे स्टेशन्स आहेत। आपली ही ट्रेन उरणला 3:18 पोहोचणार आहे। ते समोर बेलापूर जेट्टी आहे। इथून तुम्हाला मांडव्याला जायला वॉटर टॅक्सीज मिळतात। इथे पण अजून एक हे अंडर कन्स्ट्रक्शन रेल्वे स्टेशन आहे। हे बामणडोंगरी रेल्वे स्टेशन आहे। बामणडोंगरी रेल्वे स्टेशनचा हा प्लॅटफॉर्म नंबर 1 आहे। हे बामणडोंगरी रेल्वे स्टेशनवरून आता ही ट्रेन सुटलेली आहे। आता हे खारकोपर रेल्वे स्टेशन आलेलं आहे। तर खारकोपर ते नेरूळ आणि बेलापूर ते खारकोपर असे माझे अगोदरचे पण ब्लॉग्स आहेत। आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे।
Local arrived on platform number 1. Each 2 hours, 53 minutes, 12 cars, no local for 1. Local इथे पण हे एक अंडर कन्स्ट्रक्शन रेल्वे स्टेशन आहे. रांजणपाडा रेल्वे स्टेशन अजून पुढे आहे. इथे तुम्ही हे मालगाडीचे डबे बघू शकता. इथे आता हे रांजणपाडा रेल्वे स्टेशन आलेलं आहे. इथे एस्केलेटर आहे. हे नावा शेवा रेल्वे स्टेशन आहे.
इथे सबवे वगैरे पण एकदम एक्सक्लुझिव्ह बनवलेले आहेत एका प्लॅटफॉर्मवरती दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी. उरण रेल्वे स्टेशन आलेलं आहे. मधलं अंतर फारच कमी आहे. हे तुम्ही बघू शकता की प्लॅटफॉर्म नंबर 2वर जी ट्रेन लागली आहे ती नेरुळला जाणार आहे. तिचं टायमिंग 4चा आहे. हे उरण रेल्वे लाईनचं हे उरण रेल्वे स्टेशन आहे. तुम्ही बघू शकता किती ग्रँड आहे ते. या इथे हे वॉशरूम्स वगैरे आहेत. नंतर मग इकडे ते बुकिंग ऑफिस आहे, तिकीट विंडो काउंटर. हे इथे उरण रेल्वे स्टेशनच्या समोर इथे ग्रँड अशी हा पार्किंग एरिया आहे. तुम्ही बघू शकता इथे किती असंख्य प्रमाणामध्ये टू व्हीलर्स पार्क केलेले आहेत. इथे बघा हे उरण रेल्वे स्टेशनचं हे मेन गेट आहे आणि इथे तुम्हाला शेअर ऑटो किंवा डायरेक्ट ऑटो वगैरे पण मिळतात. इथून उरणला जायला रिक्षाचे किती लागतात? 10 रुपये शेअरिंग आहे. ते आपलं हे जे काय कारंजा जे काय जेट्टी बोलतात ना, भाऊच्या धक्क्यावरून येतात त्या जेट्टीला जायला किती आहे? किती? 120 रुपये डायरेक्ट. आणि शेअर वगैरे जाते का तिकडे? दुसरी शेअरिंग आहे. अच्छा अच्छा. हां हां हां. चला आता आपण तिकीट विंडोजवळ जाऊन बघूया. हे तिकीट विंडो आहे. इथे ATVM मशीन्स पण आहेत. तर इथे हा अंडरग्राऊंड सबवे प्लॅटफॉर्म एंट्रीसाठी आहे. इथे बघा हा प्लॅटफॉर्म नंबर 1 आणि 2ला जायला हा असा भुयारी मार्ग प्रवेशद्वार आहे. आता इथे तुम्ही बघू शकता प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती बेलापूर 4:50 लागलेली आहे आणि इथे प्लॅटफॉर्म नंबर 2 वरती नेरूळची ट्रेन 4 वाजताची लागलेली आहे. तर आता आपण 4ची जी नेरूळची ट्रेननी परत रिटर्न जाणार आहोत. हा असा अंडरग्राऊंड सबवे आहे. हे दोन्ही स्टेअरकेस ही आणि ही पुढची जी आहे ती प्लॅटफॉर्म नंबर 1ला जाते आणि ती जी स्टेअरकेस जी आहे एकदम पुढे जे दिसते आहे ती प्लॅटफॉर्म नंबर 2ला जाते. हे इंडिकेटरवरती इथे ट्रेन डेस्टिनेशन आणि टायमिंग
दिलेलं आहे. चला तर आता आपण प्लॅटफॉर्म नंबर 1 वर जाऊया. प्लॅटफॉर्म नंबर 2ची ट्रेन नेरूळला जात आहे आणि ही प्लॅटफॉर्म नंबर 1ची ट्रेन बेलापूरला जात आहे. त्याचं टायमिंग वगैरे इथे दिलं आहे ते तुम्ही बघू शकता. तुम्ही आता माझ्या लेफ्ट साईड आणि राईट साईडला बघू शकता दोन्ही लोकल ट्रेन उभ्या आहेत. राईट 1ची ट्रेन जी आहे ती बेलापूरला जाणार आहे. 2ची जी ट्रेन जी आहे नेरूळची ती 4 वाजताची आहे आणि 1 वरची जी ट्रेन जी आहे ती 4:50 आहे. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा बेलापूर ते उरण न्यूली कन्स्ट्रक्टेड आणि ऑपरेटेड रेल्वे लाईनचा ब्लॉग? हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद. असेच मी नवीन ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. तर पुन्हा भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.